गुड मॉर्निंग. तर आज चांदकमध्ये आज शिळी यात्रा आहे. काल छबिना होता आणि तुम्हाला तर माहीत आहे सगळं. तर त्याच्यामुळे आता सकाळचे सहा वाजलेत आणि फार लवकर जाग आली मला. सगळे झोपून गेलेत, पण सकाळी सकाळी म्हटलं जरा कंटाळा आलाय, पडून राहावं असं वाटत नाही आहे. तर म्हटलं बघूयात बाहेर कसं वातावरण आहे, कारण सकाळी सकाळीचं वातावरण मला फार आवडतं. जे चिवचिवच्या चिमण्या, सगळं सगळं सगळं. आय एम सो सॉरी, कारण मी अशा अवतारात आहे आणि नेहमीची प्रियांका आणि आजची मी म्हणाल की का पण जसं आहे जे आहे तेच म्हणजे खरं खरं असतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यातच म्हणजे तुम्ही पण एवढं प्रेमाने ॲक्सेप्ट करताय आणि माझे ब्लॉग्स आवडीने पाहताय. काल तर मला रिझल्ट पण मिळाला, म्हणजे मिळतच असतो मला. कधीतरी मला असं वाटतं की यूट्यूब वगैरे किती म्हणजे बास करूयात, पण हे जे पब्लिक आहे, जे माझं मी काय बोलू त्यांना, फॅन बेस बोलू शकतो आपण. कारण काल पण भरपूर जण भेटले आणि बोलायला लागले की मग तेव्हा ना ते बूस्ट होतं. मला असं वाटतं बाकी कशासाठी नाही, पण लोकांचं प्रेम मला असंच मिळवायचं आहे आणि खरंच मला ते मिळते. त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड तर नसतेच, ऑन दी स्पॉट असते. तर आपण बघूयात. सकाळचं जे वातावरण असतं ते असं एकदम चिवचिव चिमण्यांमध्ये असतं. आणि तुम्हाला आवाज येतो आहे नॅचरल दाखवते मी तुम्हाला. आता आज काल पूर्ण शिळे यात्रेपेक्षा ताज्या यात्रेला काल म्हणजे छबिना वगैरे असल्यामुळे गावामध्ये इथे सगळं पूर्ण हे पूर्ण परिसर भरून गेलेला. म्हणजे मला लिटरली असं झालेलं की हे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं पाहिजे. कारण की नेहमी आम्ही पण इथून बघत असतो चांदकला, एक चिटपाखरू नसतं एवढं, कारण सगळेजण आपापल्या कामात आणि गावामध्ये फार रेअर फिरणारे चावडीमध्ये. पूर्वी चांदकमध्ये चावडीमध्ये खूप लोक वगैरे असायचे, काम वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी गप्पा मारायचे. पण आता कोणीही चिटपाखरू दिसत नाही असं. आणि कालच्या यात्रेमध्ये एवढी गर्दी, एवढं. आणि हे मंदिरामध्येच इथे घर असल्यामुळे, ते बोलतात ना मांदियाळीमध्ये घर असल्यामुळे, इथे लोकांचं दर्शन घेण्याचं प्रमाण भरपूर होतं आणि भारीच होता कालचा दिवस. तर म्हणजे दंडवत वगैरे, छबिना उत्सव, त्यांनी मुलांनी केलेले खेळ सगळे, लेझिम तर खूप एनर्जेटिक होता. मला तो लेझिम प्रकार खूप आवडला. असं वाटलं पूर्ण त्यांचं लेझिमवरच एक पूर्ण ब्लॉग बनवावं असं, एवढे एनर्जेटिक होते. तर मी तुम्हाला दाखवते का. तर काल रात्री छबिना झाला इथे. तर कसं दिसतोय सगळा पूर्ण मोकळा परिसर, रिकामा असा, आणि फक्त चिमण्यांचा चिवचिवाट आहे. हे आपलं भैरवनाथाचं मंदिर एकदम थाटात असल्यासारखं आहे आणि त्या मंदिरालाच शोभेल असा थाट ते म्हणजे हे घर देतं. ते म्हणजे काय यार, लाजवाबच. सगळ्यांना आवडतं आणि असे बोलतात, स्वतःहून बोलतात की आम्हाला तुझ्या घरी यायचं आहे. तर मला खरंच असं म्हणायचं आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, मला सांगा फक्त. कारण आम्ही मुंबईला पण असतो आणि गावी पण असतो, त्याच्यामुळे तुम्हाला यायचं तेव्हा बोला. आणि हे झाडं, आपल्या घराच्या समोर झाडं असावीत तशीच सगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत. हा अरे बापरे, काय सुगंध येतोय, शपथ. सिरियसली ह्याचं सुकलंय ते ॲक्च्युली, पण जवळ गेल्याच समजलं की ह्याचं खूप सुंदर. आणि ह्या झाडाच्या इथे मी एवढा सुंदर फोटो काढलेला, अजूनपर्यंत ताजा आहे, इतका टवटवीत. आणि बघा मोगऱ्याची फुलं, लहानपणी मोगऱ्याचं फूल गजरा करायसाठी इकडे तिकडे पळावं लागायचं. स्वतःच्या दारात एवढी फुलं आहेत, लक्ष जात नाही आहे तिकडे. त्यामुळे लहानपणीचे असं म्हणजे बोलतात ना, लहानपणी हवं होतं ते सगळं आता आहे. खूप फुलं आवडायची मला, मोगऱ्याची फुलं तर बाप रे, तुम्ही बघाल काय सुगंध येतो यार. हा मस्तच. तर हे जास्वंदाचं झाड मस्त. तुम्हाला सगळं झाडाची टूर तर केलीच आहे. आणि ह्याच्यात पण बघा आता फुलं थोड्या वेळाने उमलतील, पण खूप सुंदर झाडं आहेत, एक नंबर अशी. जास्वंद हे सगळं. इकडे पण मोगऱ्याची किती फुलं आलेत, बाप रे यार. असं वाटतंय की खरंच गजरा करायचा आहे आणि घालावाच यार. आपल्या दारातल्या फुलांचा गजरा नाही घालणार तर काय मग.
आज आहे ना आपण गजरा करूयात खरंच आणि तो माळूयात आणि छान असा रील तर बनवूयात त्या गजऱ्याचं. ठीक आहे. तर मला खरंच हे फुलं बघून असं वाटतंय की गजरा केलाच पाहिजेत. कारण गजरा आता कसं झालं, लहानपणी गजऱ्याचं खूप वेळ असायचं, म्हणजे केस एवढी असायची पण गजरा हातभर असायचा. तर त्याच्यामुळे ते वेळ आता गेलेलं आहे. पण आता फुलं आलेली आहेत, इतकी बहरली आहेत की इतकी म्हणजे गुच्छच्या गुच्छ फुलं बघून ना इतका स्मेल भारी येते म्हणजे मला सांगू शकत नाही शब्दामध्ये, इतकं सुंदर. त्यामुळे एवढं आल्हाददायी वातावरण आहे सकाळी सकाळी मॉर्निंगचं. आणि असं चिमण्यांचा चिवचिवाट वगैरे हे मला खूप आवडतं. आणि आता सूर्योदय सुद्धा होत आहे बघा इथे समोरच दिसतं, सूर्योदय होतोय. ती म्हणाली अशी का अवतारामध्ये बोलते तर मला असं वाटतंय बाबा मी अशी आहे. काल गुलालामध्ये पूर्ण हे झालेली आणि आता आज पूर्ण आपल्याला गुलाल निघेल ना, तर तशी पण तुम्हाला आवडेल आहे ना मी ह्याची मला पावती मिळाली, त्याच्यामुळे मला आता काही वाटत नाही. मला असं कुठली गोष्ट स्क्रिप्टेड असावी ह्याच्यापेक्षा असं वाटतं की जे आहे ते जर तुम्हाला आवडतंय तर मग बाबा कशाला स्क्रिप्ट करायची गरज आहे ना. असं आहे तर असं आहे. कारण बऱ्याच टायमिंगला ना खरंच असं वाटतं की अजून खूप व्लॉग बनवण्यासाठी असं वाटतं बनवले पाहिजेत. आणि पब्लिक खूप वेटिंगवर आहे आणि खरंच त्यांना वाटतं की नवीन नवीन व्लॉग यावेत. आणि पण मी खरंच कंटाळा करते आणि एडिटिंग्सला खूप वेळ लागतो, इतका वेळ लागतो की म्हणून मी आता हल्ली बघूयात करत आपण काहीतरी. ठीक आहे, चालेल. चला मग गाईज, आवरायचं आता. शिळीयात्रा आहे. शिळीयात्रा म्हणजे काय, घरोघरी सर्वांच्या घरोघरी पाहुणे येतात. आपापल्या पाहुण्यांना अस्सल गावरान असं जेवण, चुलीवरचं मटण, चिकन आणि त्या भाकऱ्या अशा असतात ना, कुठल्या हॉटेलमध्ये नाही मिळत ना अशा त्या भाकऱ्या. त्याच्यामुळे आणि लिटरली ह्या आसपासच्या गावात सगळ्या यात्रा आत्ताच असल्यामुळे सगळीकडे वाहनांची वर्दळ इतकी आहे, हे सुद्धा मी फेस केलं आहे. मी वेळावरून इथे येईपर्यंत इतकी वाहनं स्कूटीवरती असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे, प्रचंड लोक जत्रा एन्जॉय करतायत. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी पण एकमेकांना बोलवा जत्रेला आणि आपल्या अस्सल जेवणाची चव दाखवा. गावचं मटण, चिकन सगळ्यांना खायला घाला. चांदकची जत्रा तशी तुमच्या गावची जत्रा एन्जॉय करा. बऱ्याच लोकांना जत्रा म्हणजे काय माहीत नाही. तर मी सलग मला वाटतं 2 ते 3 वर्ष झालं ही जत्रेचा महोत्सव दाखवते लोकांना तेव्हापासून. आणि ह्या वर्षी तर विशेष म्हणजे इम्प्रूव्हमेंट अशी आहे की म्हणजे चांदकमध्ये धूमधडाका म्हणून ऑर्केस्ट्रा पण आहे महिलांसाठी, प्लस कुस्ती स्पर्धा. सो असं बोलतात की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन असलं पाहिजेत, नाविन्यता असली पाहिजेत. त्यामुळे ते ह्या वर्षी असं नवीन आहे. बघूयात आपण कसं असणार आहे ऑर्केस्ट्रा वगैरे. ठीक आहे, तर आता मी फ्रेश होऊन येईल छानपैकी. तर तुम्ही मला असं सहन केल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि जिथे बोलतात ना, जिथं प्रेम असतं तिथे माणूस कशाही अवस्थेत असेल तरी पण ते स्वीकारलं जातं. त्यामुळे मलाही काही नाही वाटत की बाबा असं काय नाही. मला अंतर्मनातून तुम्ही मला ओळखताय, त्याच्यामुळे चलता आहे ना बॉस. ठीक आहे, तर चला मग लवकरच भेटूयात, तयारी करूयात, आवरूयात. कारण आता आज शिळीयात्रा आहे. शिळीयात्रा म्हणजे काय, बायकांचा कुटाणा. जत्रा कोणाची, गड्यांची ठीक आहे, तर चला मग आपल्याला पण कामं करायचे, खूप आवरायला घ्यावं. ठीक आहे, बाय.